जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यानजीक अतिशय भीषण अशा प्रकारचा अपघात किंवा ही दुर्घटना घडलेली आहे आणि काही लोकांना ट्रेनमधनं धूर येतोय असं वाटल्यामुळे किंवा त्या ठिकाणी आग लागली आहे असं समज झाल्यामुळे त्यांनी ट्रेनमधनं उड्या घेतल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेननी त्यांना उडवलं आणि एक मोठा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे। आमचे मंत्री गिरीश महाजनजी अपघाताच्या स्थळी पोहोचलेले आहेत। जी काही लोक मृत आहेत, जवळपास 10-11 लोक मृत असतील असा प्राथमिक अंदाज आहे। तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लोक जखमी देखील असू शकतात, त्यामुळे सर्व जखमींची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालंय, पोलीस प्रशासनाशी बोलणं झालं आणि मंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे। ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशन करता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशा करता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि मंत्री आमचे गिरीश महाजन या संपूर्ण जी काही घटना आहे त्या घटनास्थळी पोहोचून सर्व प्रकारच्या गोष्टी हँडल करत आहेत। जलगांव में पुष्पक एक्सप्रेस का जो दुर्घटना हुई है, वो दुर्घटना में कम से कम जो आंकड़े हमारे सामने आ रहे हैं कि 24-25 लोग उसमें मृत हो चुके हैं। हाल ही में आप देख रहे हो कि मोदी जी की सरकार जब से आई है देश में, तब से रेलवे के एक्सीडेंट बड़े पैमाने में बढ़ते जा रहे हैं और ये लगातार होते जा रहे हैं। सरकार मोदी जी की घोषणा करती है कि हम अब योजना लाएंगे, अब किसी की जान जाएंगी नहीं, निरपराध लोगों की मृत्यु नहीं होगी, कवच नाम की योजना लाई। कितना उपयोग इसमें हो रहा है ये भी स्पष्ट हो रहा है। यानी हमारे जमाने में रेलवे की टिकटें सस्ती थी, लेकिन अब मोदी जी के सरकार में टिकटें तो महंगे हो चुके हैं लेकिन लोगों की जान सस्ती। ये कब तक सिलसिला चलते रहेगा? ये सरकार का रेलवे पे कोई नियंत्रण नहीं है, इससे निरपराध लोगों की जानें जा रही है। सरकार को उनके मित्रों की मालगाड़ियाँ ज़्यादा से ज़्यादा चलाना, प्रॉफिट उनको कमा के देना और जो सामान्य लोगों की जो रेलवे है, जो देश की वाहिनी है, उसमें इस तरह की दुर्घटना होना ये दुर्भाग्यपूर्ण है। मोदी सरकार ने ये बात को ध्यान में लेकर सही में तो जैसे लाल बहादुर शास्त्री जी के समय में ऐसे एक्सीडेंट हुआ तो उन्हें तुरंत इस्तीफा दे दिया था। तो ये सरकार में अगर उस तरह की धमक हो और मोदी जी की घोषणाबाजी जो होती है, जुमलेबाजी होती है, थोड़ी भी अगर जन की नहीं मनती हो तो तुरंत इस्तीफा मोदी सरकार ने देना चाहिए। आपण पाहिलं असेल की जळगावजवळ जे पुष्पक एक्सप्रेसचा जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये 40 म्हणजे 25-30 लोक मृत्युमुखी पडलेत असे आकडे पुढे येतात आहेत। रेल्वेच्या होणाऱ्या अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्दोष लोकांचा मृत्यू, सामान्य लोकांचा मृत्यू होताना आपण पाहतोय। सरकारने कवच नावाची योजना आणली, नरेंद्र मोदीच्या सरकारने। लोकांना वाटतं की आमचं आता नरेंद्र मोदींनी आपल्याला कवच दिलेलं आहे, त्याच्यामुळे आता आम्हाला कुठल्याही दुर्घटनाग्रस्त व्हायचं आणि कोणाच्या निर्दोष लोकांचा जीव जाणार नाही असं लोकांना एक विश्वास त्यांच्या प्रती झाला। पण आजची घटना आपण पाहिली की लोक गाडीवरून कसे कूदतात आहेत आणि त्याच्यामध्ये जाणाऱ्या पुढच्या गाडीतून येणाऱ्या लोक त्याच्यामध्ये कसे लोक मृत्युमुखी पडतात आहेत। एक कवच योजना फक्त दाखवायची एक त्या ठिकाणी योजना राहिलेली आहे, ही जुमलेबाजी झालेली आहे। आमच्या काळामध्ये रेल्वेचं तिकीट स्वस्त होतं, पण आताच्या या काळामध्ये आपण मोदी सरकारमध्ये पाहतोय की लोकांचा जीव आता सस्ता झालेला आहे। सामान्य गरीब आणि निर्दोष लोकांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात रेल्वेमध्ये होते आहे। लाल बहादूर शास्त्रींच्या काळात अशीच ॲक्सिडेंट झालेला होता
आणि त्यांनी तातडीनं राजीनामा दिलेला होता. अगर मोदी सरकारमध्ये धमक असेल आणि सातत्यानं होणाऱ्या या रेल्वेच्या दुर्घटना ज्या होतात आहेत त्याची जबाबदारी स्वीकारून मोदी सरकारने राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही करतो. मोदी सरकारचंच फेल्युअर आहे, एकट्या रेल्वे मंत्र्याचं नाही. कारण की मोदींच्या मित्रांच्या मालगाड्या ज्या मोठ्या प्रमाणात आता रेल्वे रूटवरून जातात आहेत त्यांच्यासाठी ज्या काही व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत आणि पॅसेंजर ट्रेनला कसं मागं टाकलं जाते आणि कसं त्याच्यामध्ये घाई गर्दी होते हे आता सगळ्या लोकांना कळायला लागलेलं आहे. मित्रांच्या कोणत्या गाड्या त्यांच्या मालगाड्या जातात आहेत, प्रॉफिट कसं त्यांना जास्त मिळेल याच्यावर जे काम केलं जाते त्यामुळे हे सगळं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून लालबहादूर शास्त्रींनी केलेलं काम त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती तशी जबाबदारी मोदी सरकारने स्वीकारावी ही मागणी आम्ही करतो. उत्तर प्रदेश हे लखनौ येथून लखनौ ते मुंबई ही पुष्पक एक्सप्रेस जी गाडी आहे तिथं 21 जानेवारीला ते 9:25 मुंबई येथे पहिल्यांदाच रोजगार मिळवण्याच्या करता जसं मुंबईमध्ये अनेक जण रोजगाराच्या निमित्तानं येतात तसे हे उदल कुमार निघालेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचे भाऊ विजय कुमार हा देखील होता. ते दोघंही सर्वसाधारण तिकिटाने सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावर बसलेले होते आणि त्यावेळेस रेल्वेच्या रसोई यान बोगीचे चहा विक्रेते यांनी आग लागली आग लागली आग लागली अशा पद्धतीनं तो ओरड केली आणि त्या आरोळ्यात त्यांना ऐकू आले, त्या उदलला पण आणि त्याच्या तो विजय कुमारला पण. आणि ते ऐकू आल्यानंतर त्यावेळेस पूर्ण बोगीत गोंधळ उडाला आणि त्यांच्या बोगीसह आजूबाजूचे बोगीमध्ये सुद्धा गोंधळ उडाला कारण त्या बोगी एकमेकाला लागूनच असतात. त्यावेळेस काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्याच्या करता गाडीतनं दोन्ही बाजूला उड्या मारल्या आणि तो प्रयत्न ते करत होते परंतु गाडीचा स्पीड होता आणि ट्रेन खूप वेगाने असल्यामुळे इतर प्रवासी गाडीतून खाली उतरू शकत नव्हते. त्यावेळेस कोणीतरी प्रवाशांनी स्वतःच डोकं चालवलं आणि साखळी ओढली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रेल्वेचा प्रवास करत असताना काही असं वाटलं तर धोक्याचं काही असेल तर साखळी ओढावी असं आपण ते सांगतो आणि रेल्वे मग थांबली आणि प्रवासी गाडीतून खाली उतरण्यास मिळेल या ठिकाणून खाली उतरायला लागले. म्हणजे ज्या दरवाजातनं किंवा खिडकीतनं आणि खाली उतरल्यावर इकडे तिकडे जाऊ लागले तेव्हा लगतच्या रेल्वे रुळावरून जात असताना बेंगलोर न्यू दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रेल्वेच्या रुळावरील त्याच प्रमाणे रुळ ओलांडून प्रवाशांना धडका देऊन पुढे काही अंतरावर जाऊन थांबली. त्यावेळेस बऱ्याच प्रवाशांचे अक्षरशः शरीराच्या म्हणजे सांगणं पण मला म्हणजे योग्य वाटत नाही इतक्या त्यांच्या शरीराच्या दुर्दशा त्या ठिकाणी झाली आणि बरेचसे प्रवासी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. जलगांव में हुआ हादसा बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, दुर्दैवी है. मैंने उसकी जानकारी ली हुई है. कलेक्टर विभागीय आयुक्त उनसे मैंने बात की है और जो घायल है उनका इलाज तुरंत अस्पताल उनको हॉस्पिटलाइज करने की सूचना दी हुई है. वहाँ पर रेस्क्यू ऑपरेशन चालू है और बिल्कुल सभी लोगों को सभी तरह की सहायता जो है सरकार की तरफ दे रहे हैं.